नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 42 साईजच्या कटोरी ब्लाउजचं कटिंग बघूयात। तर 42 साईजच्या ब्लाउजला शोल्डर, गळा रुंदी, मुंडा किती घ्यायचा मी तुम्हाला इथं व्यवस्थित सांगणार आहे। 42 साईजचा ब्लाउज कटिंग करताना कटोरीमध्ये प्रॉब्लेम येतात, ते येऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर आपण आता दोन बाजू एकच वेळेस कट करतो, त्यामुळे इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। इथं बघा मी उंची घेणार आहे। आता तयार उंची 15 इंच आहे। 42 साईजचा ब्लाउज आहे, तयार उंची आपल्याला 15 इंच आणि मार्जिन 1 इंच म्हणजे 16 इंचाला इथं मी मार्किंग केलेलं आहे। आणि आता पुढच्या बाजूला हे आपण 16 इंचालाच मार्किंग करून घ्यायचं आहे। 42 साईजचा ब्लाउज असेल तर तुमच्या तयार ब्लाउजची उंची 15 इंच पाहिजे म्हणजे पाहिजे। हे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपण हे घ्यायचं आहे, आपलं गळा रुंदी घ्यायची आहे। गळा रुंदी आपली 3 इंच आहे आणि आपलं शोल्डर आहे ते 3.5 इंच आहे। समोरील गळा आपला तयार 6.5 आहे, अर्धा इंच मार्जिन 7 इंच। इथंही गळा रुंदी 3 इंच आहे का बघूनच मार्किंग करून घ्यायचं आहे। गोलाकार झालेला आहे समोरचा। मुंडा घ्यायचा आहे आता आपल्याला 42 साईजचा ब्लाउज आहे तर मुंडा 6.5 इंच घ्यायचा आहे। इथंही 3.5 इंच आहे का बघून मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचा आहे। 42 साईजचा ब्लाउज आहे, छातीचा चौथा भाग येतो 10.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर बघा नेहमी चुकतं, तर इकडंही आपलं मुंड्यामध्ये अडचण येतात, तिथंही बरोबर 6.5 इंचच आहे का बघून घ्यायचं आहे म्हणजे चुकणार नाही तिकडं पलीकडं अलीकडं। सरळ मार्किंग खालीही तेच करायचं आहे म्हणजे 10.5 आणि मुंडेचे आकार द्यायचे आहेत। आता मुंडेचे आकार 1.5 इंच आणि 1 इंचावरती आता आकार कुठपर्यंत द्यायचा तर हे आहे 6.5 याचा मध्ये काढायचा 3.25। इथून सुरुवात करायची आहे। हे असं ह्या 1 इंचाला देण्यासाठी इथूनच सुरुवात करायची। मुंडेचे आकारही व्यवस्थित झालेले आहेत। आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे। क्रॉसपट्टी आपल्याला 3 आणि 3.5 ची घ्यायची आहे। फिटिंगच्या बाजूला 3 आणि इकडच्या बाजूला 3.5 म्हणजे 2 मार्किंग करायचे, एक 3 ला आणि एक 3.5 ला। सुरुवातीला 3 ला करायची, नंतर अर्धा इंच घ्यायचा आणखी।
आणि हे आपल्याला पट्टीनं सुरुवातीला मार्किंग करायचं आहे. आणि परत आपल्याला हे कर्वमध्ये वरती जो अर्धा इंचाचा पॉईंट आहे ना तिथपर्यंत घ्यायचं आहे, म्हणजे पट्टी आपली बरोबर येणार. त्याच्यानंतर आता आपल्याला कटोरीचा तयार करण्यासाठी मध्य काढून घ्यायचं आहे. हे 12चा मध्य काढायचा आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग 10.5 इंच मार्जिन, 12चा मध्य येतो आपला 6 इंच. 6 इंचाला मार्किंग केलेलं आहे. आता 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. 3 इंच घेतल्यानंतर समोरच्या गळ्याला 1 इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. बघू शकता कटोरीचं कसलं भारी मार्किंग झालेलं आहे आपलं. आता हे आपण कट करायचं आहे. कट करताना आपल्याला उरलेला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला 1.5 इंचाचा मुंडा कट करायचा सुरुवातीला. त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या गळ्याला कट मारायचा, किंवा समोरचा गळा पाठीमागच्या गळ्यापेक्षा तुमचा जास्त असेल तर असं कट करायचं, म्हणजे दोन्ही गळ्यापर्यंत कट केलं तर चालतं. पाठीमागचा गळा समोरच्या गळ्यापेक्षा जर कमी असेल तर कट मारा आणि दोन्ही पार्ट वेगळे करा. इथं आपण एकदाच कट केलेला आहे आणि हे दोन्ही पार्ट आपण वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत. आणि हे आहे ते आपण एक इंचाचा मुंडा कट करायचा परत. झालेलं आहे आता आपलं. आता आपण पाठीमागच्या गळ्याचा आकार कट करायचा. पाठीमागचा गळा तुमचा जितका आहे तितका तुम्ही घ्या. इथं आपला 9 आहे, मार्जिनसाठी अर्धा इंच 9.5ला मार्किंग केलं. गळा रुंदी पण 3च घ्यायची आहे इथंही आपल्याला. गोलाकार किंवा चौकोनी हे आपण झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी वाढवायची आहे आणि बाहीचं कटिंग करून घ्यायचं आहे. कटोरी वाढवताना आपल्याला हे कटोरी आहे ना आपली तयार अगोदरची, ही साईडला ठेवूया आपण. कटोरी जशी आहे तशी मार्किंग केली. परत कटोरीचा आपल्याला मध्य काढायचा आहे. 6.5 आलेला आहे. 6.5चा मध्य आपला 3.25 इंच येतो. 3.25 इंच जिथं आलेला आहे तिथं खाली आपण 1.5 इंच घेतलं. इकडच्याही बाजूला 1.5 इंच घेतलेला आहे. इकडच्याही बाजूला 1.5 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला हे पॉईंट आहे ते जॉईंट करून घ्यायचे आहेत. पट्टीने केले तरी चालतील किंवा हाताने जोडले तरी पण.
आता समोरच्या गळ्याला काहीच न घेता आपण हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. इथं जर जास्तीचं घेतलं तर समोरचा गळा मोठा होता, म्हणून आपण इथं काहीच घेत नाही. आणि इकडच्या साईडला आपल्याला फक्त 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि हे अशा पद्धतीनं घ्यायचं आहे. आता आपण हे जे आहे ते कट करून घेऊयात. हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं. आपल्याला कमी जास्त झाला असेल पेपर आपला तर कट करायचा किंवा असा गोलाकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कटोरी तयार झालेली आहे आपली. आता आपण बाहीचं कटिंग करायचं आहे. तुमची बाही किती उंचीची आहे त्यानुसार तुम्हाला बाहीचं कटिंग करायचं आहे. इथं बघा आपल्या बाहीची उंची जी आहे ती 5 इंच आहे. जेवढी बाहीची उंची आहे तेवढी घ्या. आणि अर्धा इंच मार्जिन 5.5 इंच घेतलेला आहे आपण. आता 42 साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला 10.5 इंच बाहीची रुंदी घ्यायची आहे. इथंही 10.5 इंच घ्यायचं आहे आणि 10.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. आता 5 इंचाची बाही आहे तर कॅप हाईट आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायचं आहे. खाली 2 इंच घ्यायचं आहे. इथं 1.5 इंच घेतलं तरी चालेल, 2 इंच घेतलं तरी चालेल, पण आकार व्यवस्थित येतात म्हणून 2 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंचाचं घेतलं तरी येतात. 2 मार्किंग करायचे, 1 इंचाला आणि 2 इंचाला. आणि आता आपल्याला ह्या 2 इंचापासून ह्या 2 इंचाला असा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. आणि दुसरा आकार देताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. आणि हे 2 इंच आहे तिथून खाली 2.5 इंच घ्यायचं आहे. इथं अर्धा इंच घ्यायचं आहे. हा असा आकार देऊन घेतलेला आहे आपण. आणि आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. 42 साईजचा ब्लाऊज आहे. 7.25 इंच दंडघेर घ्यायचा आहे. 7.25 7.5 इंच घेतलं तरी पण चालतं. लूजिंग प्रमाण प्रत्येकाच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त होतं. अर्धा पाऊण इंच तर कमी जास्त होतं. हे कट करायचं असं. अशा पद्धतीने आपण 42 साईजच्या बाहीचं कटिंग केलेलं आहे. तर 42 साईजच्या पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला आता इथं व्यवस्थित असं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. मुंड्याचे आकार बघू शकता. व्यवस्थित आले तर आपला ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो. मुंड्याचे आकार बिघडले तर ब्लाऊज पूर्ण बिघडत असतो. त्यामुळे हे असे मुंड्याचे आकार आले पाहिजे आपले. अशाच पद्धतीने कुठल्याही साईजचं कटिंग करा. ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट येणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण होईल त्याबद्दल धन्यवाद.